प्राध्यापक प्रवीण बोनके। तर व्हिडिओला करू सुरुवात। तर आजचा व्हिडिओ आहे अशक्य, इम्पॉसिबल। इम्पॉसिबल शब्द सुद्धा आपण आय एम पॉसिबल असं वाचतो, आता तो पॅटर्न चालू आहे। तर लक्षात घ्या, जीवनामध्ये अशक्य कुठलीच गोष्ट नाही। जर तुमच्या मनाने ठरवलं ना तर हे शक्य आहे। ते कुठलीही कितीही कठीण गोष्ट असो ते शक्य होईल। आणि जर तुमच्या मनाने ठरवलं की हे अशक्य आहे, माझ्याकडून होणार नाही, पण तुमचा तो आजार असो, तुमचं ते ध्येय असो, तुमचं स्वप्न असो, तुमचा बिझनेस असो, कुठलीही गोष्ट तुमच्याकडून होणार नाही। मनामध्ये एवढी शक्ती आहे मित्रांनो की तुम्हाला आजारी सुद्धा पडू शकते। तुम्हाला अनुभव आलेला असेल। नेहमी नकारात्मक विचार करा आजाराबद्दल, तुमच्या नातेसंबंधाबद्दल, तुमच्या बिझनेसबद्दल, तुमच्या जॉबबद्दल। तुम्हाला त्यामध्ये नुकसानच होईल। म्हणून नेहमी पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या। तुम्हाला चांगलं वाटेल, चांगले रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे। म्हणून आपले व्हिडिओ तुम्ही नक्की पाहत राहा। आता समोर गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, सत्य घटना आहे। हा व्हिडिओ तुम्ही महत्त्वाच्या व्यक्तींना पाठवू शकता, तुम्ही विद्यार्थ्यांना पाठवू शकता, तुम्ही एखादा व्यापारी करणाऱ्या बिझनेसमॅन लोकांना पाठवू शकता। जे अशक्य आहे असे ते बोलतात ना, त्यांना हा व्हिडिओ पाठवू शकता। लक्षात घ्या, ऑलिम्पिकचा कोच, इंग्लंडचा ऑलिम्पिकचा कोच, त्याने 1954च्या आधी असं सांगितलं होतं लोकांना, जगाला ओरडून, की 1 मैल म्हणजे 1 मैल जवळपास 1.5-2 किलोमीटर अंतर हा कोणताच व्यक्ती 4 मिनिटं किंवा 4 मिनिटाच्या आत पळू शकत नाही, धावू शकत नाही। तर एक व्यक्ती येतो, त्याचं नाव आहे रॉजर बॅरिस्टर। आणि तो खूप मेहनत घेतो आणि तो जेव्हा धावतो तर 3 मिनिट 59 मिनिटांमध्ये तो धावतो। आणि त्या कोचचं जे जगप्रसिद्ध कोच असतो, ऑलिम्पिकचा कोच, त्याचं जे विचार असतात, त्याचं जे म्हणणं असतं, त्याचं स्टेटमेंट असते, त्याला तो सिद्ध करून दाखवतो, म्हणजे त्याला हरवून दाखवतो। लक्षात घ्या, जेव्हा हे होतं तेव्हा त्याच्या मनामध्ये जर असं ठरवलं असतं त्याने की बाबा हे एवढा चांगला एक्सपर्ट व्यक्ती जर म्हणत असेल, डॉक्टर व्यक्ती म्हणत असेल, कोच व्यक्ती म्हणत असेल हे इम्पॉसिबल आहे, तर ते होऊ शकलं असतं का? तुम्हीच कमेंट करून सांगा खाली। नाही झालं असतं ना। आणि हेच नाही, तिथून 10 वर्षांना मित्रांनो अजून एक मुलगा होता, त्याचं नाव आहे, एक स्टुडंट असतो, शाळेचा स्टुडंट असतो, त्याचं नाव जिम रिऑन नावाचा मुलगा आहे तो। आणि एक शाळकरी मुला, तो सुद्धा या रॉजर बॅरिस्टरचं काय तोडतो, रेकॉर्ड तोडतो। किती मिनिटांमध्ये? 3 मिनिट 58 सेकंदामध्ये। लक्षात घ्या, 2 व्यक्ती त्याच्यानंतर 1954, 1964 बऱ्याच लोकांनी हे अंतर, हे मिनिट कमी हे वेळ कमी केलेला आहे। म्हणजे काय, याच्या आधी कोणी केलं नाही, म्हणजे कोणी करायला नव्हतं म्हणून आपल्याला विश्वास बसलेला असतो की हे अशक्य आहे, पण कोणीतरी केलं तर आपला विश्वास 100% बसतो की हे करू शकतो। तुम्हाला छोट्या त्या हत्तीची गोष्ट माहीत असेल, जेव्हा त्या हत्तीला साखळी दंडाने लहानपणी बांधल्या जाते तेव्हा तो खूप प्रयत्न करतो, ते साखळी दंड त्याच्याकडून काही तुटत नाही। मग नंतर तो काही वर्षांतर विशाल हाती होतो, विशाल हातीला फक्त साध्या दोरीने बांधतो तरी तो तोडू शकत नाही, कारण त्याच्या माइंडने एक स्वीकारलेलं असते की बाबा ते साखळी दंड तुटू शकणार नाही। आता हा विशाल हाती तशा 5 जरी साखळी दंडाने बांधलं तरी तो तोडू शकतो, कारण एवढी शक्ती त्याच्यामध्ये आहे। कारण की त्या हत्तीला 5 ते 10 वर्ष सवय लागली असते सारखी की नाही होणार, कारण मनाने स्वीकारलेलं असतं। असे भरपूर उदाहरण आहे मित्रांनो जगामध्ये। तुम्ही नाव ऐकलं असेल फेल्प्स नावाच्या व्यक्तीचं, जे स्विमिंगमध्ये त्याने जगातल्या जेवढे देश आहेत ना त्याच्यापेक्षा 70% देशाचे ऑलिम्पिक गोल्ड मेडल त्या एका व्यक्तीकडे आहे। त्याने एवढी मेहनत घेतलेली आहे, एवढे प्रयत्न केलेला आहे की त्याने अशक्य, इम्पॉसिबल नावाला म्हणजे त्याने काय केलेलं आहे, हरवलेलं आहे, पॉसिबल करून दाखवलेलं आहे। तुम्हाला माहित असेल उसेन बोल्ट हा 100 मीटरचं अंतर काही सेकंदामध्ये त्यांनी हे केलं, रेकॉर्ड ब्रेक केलं होतं। त्याला विचारलं की तुम्ही जे 1 सेकंद कमी केला याला काय, नेमकं काय तुम्ही काय सांगू शकता, म्हणजे तुमच्या यशाचं रहस्य काय? ते म्हणतो की हे जे 1 सेकंद मी कमी केलं ना, 10 सेकंदवर मी 9 सेकंदवर आलो, हे या एका सेकंदासाठी मी 4 वर्ष लगातार मेहनत घेतलेली आहे। मित्रांनो लक्षात घ्या, जे तुमचं ध्येय आहे, स्वप्न आहे, तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्ही बिझनेस करत असाल, तुम्ही जॉब करत असाल, तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, अशक्य अशी कुठली गोष्ट नाही। फक्त तुम्ही स्वीकारा की हा हे होऊ शकतं, शक्य आहे, मी यशस्वी होणार, मी मेहनत घेणार, माझ्या स्वप्नावर, माझ्या ध्येयावर माझा 100% विश्वास आहे, तर तुम्हाला याचा फायदा होईल। असे बरेच व्यक्ती आहेत की आजूबाजूला तुम्ही बघितलं असेल की बरेच लोक यशस्वी सुद्धा झालेले आहेत। कमेंट करून सांगा तुम्हाला असा अनुभव आला का? जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा, शेअर करा, कारण हा व्हिडिओ YouTube इतरांना सुद्धा दाखवतो। तुम्ही जर यावर काही कमेंट्स केल्या किंवा लाईक्स केल्या तर नक्की भेटू नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।